नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू SR जीनियस अकॅडमी। माझं नाव आहे नम्रता शेगोकार। मुलांनो, मी तुम्हाला वनस्पतीचे वर्गीकरण हा पाठ शिकवणार आहे। आपण या पाठामध्ये संपूर्ण वनस्पती सृष्टीमध्ये कसं सर्व वनस्पतींची वर्गीकरण केली आहे ते पाहणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला माहित आहे की या आपल्या पृथ्वीवर वनस्पतीच्या खूप जाती आहेत। मग ह्या सर्व जाती लक्षात कशा ठेवायच्या बरं? मग ह्या लक्षात ठेवण्यासाठी वनस्पतींचे वर्गीकरण केले आहे। तसेच तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात की सजीव सृष्टीचे जे वर्गीकरण आहे त्या सजीव सृष्टीच्या वर्गीकरणामध्ये वनस्पती सृष्टी हे एक वर्गीकरणामध्ये आहे। ठीक आहे, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या सृष्टी बघितल्या, वेगवेगळे किंगडम बघितले। बघा, पहिला किंगडम मोनेरा, त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, त्यानंतर किंगडम प्लांटी, त्यानंतर किंगडम फंजाय आणि त्यानंतर किंगडम ॲनिमालिया। त्यामध्ये बघा आपण वनस्पतीचे वर्गीकरण, आज आपण वनस्पती सृष्टी जो किंगडम आहे, किंगडम प्लांटी त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात वनस्पती सृष्टी, त्यामध्ये असलेले संपूर्ण, त्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे की सजीवांचे वर्गीकरणामध्ये सर्व वनस्पती ह्या वनस्पती सृष्टीमध्ये टाकलेल्या आहेत। ठीक आहे, मग त्या वनस्पती सृष्टीचं कशा प्रकारे वर्गीकरण केलं आहे ते आपण इथे शिकणार आहोत। ठीक आहे, बघा या पाठामध्ये आपल्याला वनस्पतीचे वर्गीकरण कशाच्या आधारावर केले हे सुद्धा माहित करून घ्यायचे आहे। आणि कोणती वनस्पती, आता एवढ्या मोठ्या जाती आहेत वनस्पतीच्या, त्या लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या वनस्पती कशाच्या आधारावर त्याचे वर्गीकरण केले आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे। बघा, या पाठामध्ये आपल्याला एकूण 3 घटक बघायचे आहेत। पहिला घटक आहे आपला सृष्टी वनस्पती। ठीक आहे, सृष्टी वनस्पती हा पहिला घटक आहे। त्यानंतर आपला उपसृष्टी अबीजपत्री हा दुसरा घटक आहे। तर तिसरा घटक आपला उपसृष्टी बीजपत्री हा तिसरा घटक आहे। ठीक आहे, हे तिन्ही घटक आपण एकाएकाने पाहणार आहोत आणि अशा प्रकारे आपण संपूर्ण वनस्पतीचे वर्गीकरण कसे करण्यात आले त्याची माहिती घेऊया। ठीक आहे, चला तर मग आपल्या पाठाला सुरुवात करूया, वनस्पतीचे वर्गीकरण। ठीक आहे, बघा वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजे यामध्ये काय असणार आहे, संपूर्ण वनस्पती, जेवढ्या वनस्पतींच्या जाती आपल्या पृथ्वीवर आहेत त्या संपूर्ण वनस्पतींना कसे वर्गीकरण, त्या संपूर्ण वनस्पतींना कसे क्लासिफाय केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। बघा, सर्वप्रथम थोडे आठवा म्हणून तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे जो की तुमचा मागच्या वर्षी जे तुम्हाला याच्या संबंधित अभ्यासाला होता त्याच्या आधारावर असणार आहे। ठीक आहे, बघा मुलांनो, थोड्या आठवामध्ये हा प्रश्न आहे तुम्हाला की सजीवाचे वर्गीकरण कसे करण्यात आले। तुम्हाला माहिती आहे की सजीवाचे वर्गीकरण कोणी केले रे? तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी केले। ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे की सजीवाचे वर्गीकरण हे त्यांच्या सजीवांचे गुणधर्म, त्यांच्यामध्ये असलेले साम्य व भेद यांच्या आधारे केलेले आहे। ठीक आहे, तर ते वर्गीकरण RH व्हिटाकर या शास्त्रज्ञाने किंवा रॉबर्ट व्हिटाकर असेही म्हणतात त्यांना, त्या शास्त्रज्ञाने अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं आहे। ठीक आहे, हा जो वर्गीकरणाचा चार्ट आहे तुम्ही मागच्या वर्षी शिकला। ठीक आहे, याचा आता आपण थोडं रिवाइज करूया, आपण मागच्या वर्षी काय शिकलो आहोत त्या आधारे आपण या पाठाला सुरुवात करूया। ठीक आहे, बघा मुलांनो, सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले तुम्हाला माहित आहे की कशाच्या आधारावर करण्यात आले। सॉरी, थोडा टेक्निकल इश्यू होता, आपण परत सुरू करूया। बघा, आपण सजीवांचे वर्गीकरण पाहत आहोत, त्यामध्ये आपण थोडे आठवा, यामध्ये हा प्रश्न पाहत आहोत की सजीवाचे वर्गीकरण कसे करण्यात आले। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की रॉबर्ट व्हिटाकर यांनी सजीवाचे वर्गीकरण केले आणि ते वर्गीकरण
ह्या चार्टच्या सहाय्याने आपण समजून घेऊया। सजीवांचे वर्गीकरण सर्वप्रथम जे सजीव आहेत आपल्या पृथ्वीवर जेवढेही सजीव आहेत ते सजीव त्यांनी 2 याच्यामध्ये विभागलेले आहेत। पहिला आहे आदिकेंद्रित, दुसरा आहे दृश्य केंद्रित। ठीक आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक। ठीक आहे, तर आदिकेंद्रित आणि दृश्य केंद्रित, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक यांचं पहिले काय केलं, त्यांनी वर्गीकरण 2 याच्यामध्ये वर्गीकरण केलं। ठीक आहे, बघा आदिकेंद्रित हे कशाच्या आधारावर केले की बघा ज्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असते। ठीक आहे, तर केंद्रिकेची जी भेदिका आहे ती प्रेझेंट असते, त्यांच्या मध्ये काय केलेलं असते, हे प्रोकॅरियोट काय केलेलं आहे, क्लासिफाय केलेले आहे। तर हे दृश्य केंद्रित आणि प्रेझेंट आहे की नाही, ठीक आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे की नाही त्याच्या आधारावर याला क्लासिफाय केलेलं आहे। त्यानंतर बघा हे सजीवांची आदिकेंद्रिक आणि दृश्य केंद्रिक हे 2 भाग पडतात। त्यामध्ये जेवढेही सजीव आदिकेंद्रिक असलेले असणार आहेत त्याचा एक संपूर्ण काय म्हणू शकतो आपण त्याला सृष्टी तयार झालेली आहे, ज्याला आपण किंगडम असं म्हणतो। ठीक आहे, मग त्याचा किंगडम मोनेरा तयार झालेला आहे। ठीक आहे, मी पेनचा कलर चेंज घेते म्हणजे तुम्हाला लवकर दिसून येईल। ठीक आहे, बघा पहिले ह्या आदिकेंद्रिक ह्या डिव्हिजन मधून सगळ्यात पहिला किंगडम तयार झाला, किंगडम मोनेरा। ठीक आहे, यामध्ये जेवढेही असलेले वनस्पती प्राणी जे काही असतील, प्राणी जे असणार आहेत ते प्राणी कसे असणार आहे, आदिकेंद्रिक असणार आहे, प्रोकॅरियोटिक असणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्व जेवढे ॲनिमल्स जेवढे लिव्हिंग थिंग्स असणार आहेत ते कसे असतील, तर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग थिंग्स असतील। ठीक आहे, दुसरं आहे त्याच्यानंतर दृश्य केंद्रिक, हे परत त्याच्या 2 याच्यामध्ये डिव्हायडेशन झालेलं आहे, विभागणी झालेली आहे। बघा पहिली आहे एकपेशीय आणि दुसरी आहे बहुपेशीय। बघा प्राण्यांमध्ये किंवा प्राण्यांचं शरीर, समजा सजीवाचं शरीर एका पेशीने बनलेलं आहे की बहुपेशींनी बनलेलं आहे, त्या आधारावर बघा दृश्य केंद्रिक हे 2 याच्यामध्ये काय झाले, विभागले गेले आहे। ठीक आहे, पहिला आहे एकपेशीय, दुसरा आहे बहुपेशीय। आणि एकपेशीय जेवढे सजीव आहेत त्या संपूर्ण सजीवांना एका किंगडम मध्ये टाकलेला आहे, एका सृष्टीमध्ये टाकलेला आहे, त्याला म्हणतात किंगडम प्रोटिस्टा। त्याला काय म्हणतात, किंगडम प्रोटिस्टा किंवा सृष्टी प्रोटिस्टा असं म्हणतात। ठीक आहे, त्यानंतर बघा आता जे बहुपेशीय सजीव होते ते बहुपेशीय सजीव परत काय झालेले आहेत, डिव्हाइड झालेले आहेत, विभागले आहेत। कशाच्या आधारावर, बघा की पेशीभेदिका असणारे आणि पेशीभेदिका नसणारे, म्हणजे सेल वॉल असलेले, सेल वॉल नसलेले। ठीक आहे, पेशीभेदिका असलेले वेगळे केले आणि पेशीभेदिका नसलेले वेगळे केले, पण ते सगळे जे काही आहेत ते कसे आहेत, बहुपेशीय असणार आहेत। ठीक आहे, मग बहुपेशीयाची परत विभागणी केली, पेशीभेदिका असणारे, पेशीभेदिका नसणारे। ठीक आहे, त्यानंतर बघा पेशीभेदिका असलेले यांचे सुद्धा 2 गट पडतात। पेशीभेदिका असलेले यांचे सुद्धा परत 2 गट पडतात, स्वयंपोषी आणि परपोषी। ज्या सजीवांमध्ये पेशीभेदिका आहे, ज्यांच्या पेशींना पेशीभेदिका आहेत, पण त्यांच्यामध्ये परत 2 वेगळे प्रकार दिसून आले, जसे की त्यातले काही स्वयंपोषी होते तर काही परपोषी होते। ठीक आहे, त्यामध्ये स्वयंपोषी असलेले त्यांचा एक वर्ग तयार झाला, म्हणजे एक सृष्टी तयार झाली किंवा किंगडम तयार झाला। त्या किंगडमचे नाव आहे वनस्पती वर्गीय किंवा वनस्पती सृष्टी। त्या किंगडमचं नाव काय आहे, वनस्पती सृष्टी। आणि या पाठामध्ये आपल्याला याच वनस्पती वर्गीयाचं किंवा याच वनस्पती सृष्टीची माहिती संपूर्ण घ्यायची आहे। ठीक आहे,
पुढे बघूया, बघा जे परपोषी आहेत ते परपोषी असलेले त्यांचा एक संपूर्ण त्यांचा एक वर्ग आहे, तो वर्ग म्हणजे कवकवर्गीय. ठीक आहे, त्याला इंग्रजीमध्ये फंजाय असं म्हणतात. ठीक आहे, किंगडम फंजाय असं म्हणतात. तर हे कवकवर्गीय यांच्यामध्ये ज्या की बुरशी आपण म्हणतो की नाही, त्यांचा एक वर्ग आहे, तर त्याला आपण कवकवर्गीय असं म्हणतो. तर याच्यामध्ये बुरशी वगैरे येतात. ठीक आहे, मग हे कवकवर्गीय हा परपोषी असल्यामुळे त्यांचा एक वर्ग तयार केलेला आहे. सोबत बघा ह्या दोघांनाही काय असणार आहे, पेशीभेदिका असणार आहे. ठीक आहे, मग बघा परत इकडे पेशी, इकडे तुम्हाला अजून बहुपेशीयाची दुसरी एक विभागणी झालेली आहे, ती म्हणजे पेशीभेदिका नसणारे. म्हणजे असे सजीव ज्यांच्या पेशीला पेशीभेदिका नाही आहे, म्हणून त्यांचा एक संपूर्ण वर्गच तयार झालेला आहे. त्या वर्गाला प्राणीवर्गीय असं म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये किंगडम ॲनिमलिया असं म्हणतात. ठीक आहे, जसं वनस्पती वर्गाला किंगडम प्लांटे असं म्हणतात, तसंच याला किंगडम ॲनिमलिया असं म्हणतात. ठीक आहे, तर हे किंगडम ॲनिमलिया म्हणजेच काय, प्राणीवर्गीय आणि पेशीभेदिका असणारे वनस्पती वर्गीय. आता तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, हे तर आपण संपूर्ण सजीवांची वर्गीकरण पाहिलीच. ठीक आहे, बघा यात इम्पॉर्टंट काय आहे की वनस्पतीचे वर्गीकरण करण्यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले तेव्हा वनस्पती कुठून आले किंवा वनस्पतीचं वर्गीकरण कसं करण्यात आलं. तर बघा सजीवानंतर दृश्यकेंद्री, त्यानंतर बहुपेशीय, त्यानंतर पेशीभेदिका असणारे, त्यानंतर स्वयंपोषी, त्यामध्ये वनस्पती वर्गीय. आता तुम्हाला समजते का? बघा वनस्पती वर्गीयाचं वर्गीकरण कसं करण्यात आलं ते मी तुम्हाला सांगते. सजीव सृष्टीमध्ये त्याचं वर्गीकरण पहिले सजीव, त्यानंतर कशामध्ये करण्यात आलं, दृश्यकेंद्री, त्यानंतर बघा बहुपेशीय, त्यानंतर पेशीभेदिका असणारे, त्यानंतर त्याचं डिव्हायडेशन परत स्वयंपोषी मध्ये, आणि स्वयंपोषी मधून काय आहेत, वनस्पती वर्गीय. ठीक आहे, एवढं तुमच्या लक्षात असणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला कळेल की आता हे जे वनस्पती वर्गीय आहे, या वनस्पती वर्गीयचं परत वर्गीकरण शिकायचं आहे. म्हणजे आपण आतापर्यंत बघा, आतापर्यंत आपण मोनेरा शिकलो, प्रोटिस्टा शिकलो आणि फंजाई शिकलो. ठीक आहे, म्हणजे प्रोटिस्टा, मोनेरा आणि कवकवर्गीयांची माहिती घेतली मागच्या वर्गामध्ये. आता आपण वनस्पती वर्गीयांची माहिती घेणार आहोत आणि प्राणी वर्गीयाची माहिती तुम्हाला पुढच्या वर्षी 10व्या वर्गामध्ये आहे. ठीक आहे, बघा वनस्पती वर्गीय हे काहीही अवघड नाही आहे, शिकण्यासाठी खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला त्यांचे लक्ष देऊन त्यांचं वर्गीकरण कसं झालं आहे हे लक्षात आलं की हा पाठ खूप सोपा आहे. ठीक आहे, चला मग आता आपण वनस्पती वर्गीय ह्या वनस्पतीच्या वर्गीकरणाला सुरुवात करूया. ठीक आहे, वनस्पतीचं वर्गीकरण कसं झालं ते पाहूया. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, बघा आता. ठीक आहे, सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर यांनी योजलेली पंचसृष्टी पद्धती आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा व कवक या सृष्टीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. बघा इथे तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलं की जे सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट विटाकर यांनी 1969 साली यांनी कोणती पंचसृष्टी पद्धती योजली होती, पंचसृष्टी पद्धती शोधली होती. त्याला आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम असं म्हणतो इंग्रजीमध्ये. ठीक आहे, त्याला बघा त्यातील तुम्ही कोणते मागच्या वर्षी कोणते किंगडम बघितले, कोणत्या सृष्टी बघितल्या. बघा मोनेरा, प्रोटिस्टा व कवक ह्या तिन्ही सृष्टीचा अभ्यास तुम्ही मागच्या वर्षी केला. आता या वर्षी तुम्हाला ह्या पाठामध्ये वनस्पती वर्गीय किंवा वनस्पती सृष्टी याची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, बघा आपल्या
परिसरात, इथे तुम्हाला एक प्रश्न हे दिलेला आहे की आपल्या परिसरात हिरवई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणती रहस्य दडलेली आहेत, त्यामध्ये कोणती विविधता आहे ते पाहूया. या पाठामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. आपल्या परिसरात मध्ये तुम्हाला काय दिसते, हिरवगार परिसर आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे तर छान हिरवगार वातावरण झालेलं आहे. तर तुम्हाला एवढी सुंदर परिसरातली जी हिरवाई आहे, हिरवाई देणारी वनस्पती सृष्टी आहे, त्याच्या मागचं काय रहस्य आहे ते रहस्य तुम्हाला या पाठामध्ये जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा. त्यानंतर त्यामध्ये कोणकोणती विविधता आहे ती विविधता सुद्धा तुम्हाला या पाठामध्ये समजून घ्यायची आहे. चला तर मग आता पाहूया, आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. वनस्पती वर्गीकरण, ठीक आहे, किंवा वनस्पतीचे वर्गीकरण. बघा, त्याआधी तुम्हाला परत एक सांगा पाहू म्हणून प्रश्न दिलेला आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर देऊया आपण. वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीमध्ये वेगळी ठरवतात. इथे तुम्हाला बघा काय प्रश्न विचारलेला आहे. जे वनस्पती पेशी आहे, बघा वनस्पती पेशी आहे त्यांचे मध्ये आणि प्राणी पेशीमध्ये दोघांमध्ये काय वेगळेपणा तुम्हाला जाणवते. तर बघा, वनस्पती हे काय आहेत, स्वयंपोषी आहेत आणि प्राणी हे परपोषी आहेत. तुम्हाला एवढं तर माहितच आहे. ठीक आहे, मग स्वयंपोषी वनस्पतींच्या पेशीमध्ये काय असतात, लवके असतात. कारण बघा, वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत कारण त्यांच्यामध्ये लवके आहेत आणि प्राणी हे परपोषी आहे कारण त्यांच्यामध्ये लवके नाही आहेत. तर या हरित लवकांमुळे, यापैकी असलेल्या हरित लवकांमुळे काय करतात, वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना आपण स्वयंपोषी असं म्हटलं आहे. तर प्राण्यांमध्ये मात्र ते हरित लवके अब्सेंट असतात, प्रेझेंट नसतात, म्हणून आपण काय करू शकत नाही, स्वतःचं अन्न स्वतः आपण तयार करू शकत नाही. आपल्याला झाडांवर अवलंबून राहावं लागते. ठीक आहे, म्हणून हा काय आहे, वनस्पती पेशीमध्ये आणि प्राणी पेशीमधला वेगळेपणा आहे. ठीक आहे, बघा, स्वयंपोषी वनस्पती पेशीमध्ये लवके असतात. यापैकी हरित लवकामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषण करू शकतात. त्यामुळे हरित लवके हे दोघांमधलं काय आहे, एक वेगळं अंगके आहेत. ठीक आहे, पुढे बघा. आता सृष्टी वनस्पती हा आपला पहिला घटक आहे, किंगडम प्लांटे. ठीक आहे, हा वनस्पतीमध्ये आता कसं वर्गीकरण करण्यात आलं ते इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा, पेशीभेदिकायुक्त दृश्य केंद्रीय पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. बघा, वनस्पती कशाला म्हणायचं, तर जसं सजीवांचं क्लासिफिकेशन केलं, त्या सजीवांचं क्लासिफिकेशन आपण बघितलं तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं की पेशीभेदिकायुक्त म्हणजे त्यांच्या पेशींना पेशीभेदिका आहेत आणि अजून काय, त्या दृश्य केंद्रिक आहेत. त्या कशा आहेत, दृश्य केंद्रिक असलेल्या कोण, पेशी, स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला. आणि हे कसे आहेत, स्वयंपोषी सजीव असल्यामुळे या त्यांच्या ज्या समूह आहे त्या ग्रुपला काय म्हणतात, वनस्पती असे म्हणून ओळखतात. त्यालाच काय म्हणतात, वनस्पती असे म्हणतात. बघा, वनस्पती हरितद्रव्याच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत. वनस्पतींना स्वयंपोषी का म्हणतात, कारण वनस्पतीमध्ये असलेल्या हरितद्रव्याच्या साहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात किंवा त्या स्वयंपोषी झालेल्या आहेत. ठीक आहे, बघा, त्यानंतर वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे. वनस्पती सृष्टीमधले असलेले सजीव, आता वनस्पती सृष्टीमध्ये काय कोणते सजीव असणार आहे, तर सर्व वनस्पतीच असणार आहेत आणि त्या वनस्पतींवर सगळा प्राणी सृष्टी काय आहे, अवलंबून आहे. कशासाठी, अन्नासाठी. ठीक आहे, ते तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे की वनस्पती सृष्टीमध्ये
असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहे। ठीक आहे, आता बघा पुढे पाहूया, इथे वर्गीकरणाचा आधार म्हणजे जे वनस्पतीचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण कशाच्या आधारे केलेलं आहे, काय मुद्दे आहेत की त्यांच्या आधारे वनस्पतीचे वर्गीकरण केले गेले। ठीक आहे, ते मुद्दे तुम्हाला इथे दिलेले आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की सगळे झाडं सारखी आहेत का रे? नाही आहे। सगळे झाडांना फुलं येतात का? नाही। सगळ्या झाडांना फळं येतात का? नाही। सगळ्या झाडांची पानं सारखी असतात का? नाही। सगळे झाडं जमिनीवरच राहतात का? नाही, कारण काही पाण्यातही राहतात, काही जमिनीवरही राहतात। ठीक आहे, मग हे वेगवेगळी वनस्पती आहेत, तर मग यांचं वर्गीकरण कशाच्या आधारे केलेलं आहे, तर ते तुम्हाला इथे वर्गीकरणाचा आधार ह्या घटकामध्ये सांगितलेला आहे। ठीक आहे, बघा आपला उपघटक आहे हा वर्गीकरणाचा आधार। याच्यामध्ये बघूया आता आपलं वनस्पतीचं वर्गीकरण कशाच्या आधारे केलं गेलं आहे। ठीक आहे, बघा वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहे की नाही हे विचारात घेतले जाते। सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आधार आहे, एक महत्त्वाचा आधार आहे की त्याच्या बेसिसवर वनस्पतीचे वर्गीकरण करतात। तर सर्वप्रथम कोणते, त्यांना अवयव आहेत की नाही, कारण काही वनस्पतींना संपूर्ण अवयव नसतात। आता वनस्पतीची अवयव कोणती, मग पान, फूल, खोड, मूळ, फळ ही काय झाली वनस्पतीची अवयव। ठीक आहे, मग ही वनस्पतींची जी अवयवे आहेत ती अवयवे सगळ्या वनस्पतींना नसतात। ठीक आहे, ते अवयवे काही वनस्पतींमध्ये असतात तर काही वनस्पतींमध्ये नसतात। ठीक आहे, याच्या आधारावर बघा हा पहिला आधार आहे की याच्या आधारावर वनस्पतीचे वर्गीकरण करण्यात आले। ठीक आहे, मग पहिला आपला काय आहे मी इथे लिहिते। ठीक आहे, पहिला आधार काय आहे आपला की वनस्पतींना अवयव आहेत की नाही, अवयव आहेत की नाही। ठीक आहे, हे पहिला आधार आहे। दुसरा आधार काय आहे मग बघा, त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करणारे साठी स्वतंत्र ऊती संस्थाचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते। दुसरा एक महत्त्वाचा एक आधार आहे ज्याच्या आधारे हे वर्गीकरण केले जाते, तो म्हणजे पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्थाचे असणे किंवा नसणे। बघा स्वतंत्र ऊती संस्था आहे की नाही, मी इथे काय लिहिते, स्वतंत्र ऊती संस्था आहे की नाही। असणे किंवा नसणे लिहिते। ठीक आहे, असणे किंवा नसणे। मुलांनो स्वतंत्र ऊती संस्था पाणी आणि अन्न वाहन नेणारे जे वाहिन्या आहेत। आता पाणी आणि अन्न कशाच्या माध्यमातून वनस्पती घेतील, वाहिन्याच्या माध्यमातून। मग त्या वाहिन्या म्हणजे काय, पाणी वाहून नेणारी जलवाहिनी आणि अन्न वाहून नेणारी रसवाहिनी। ह्या अन्नवाहिनी आणि रसवाहिनी या वनस्पतीमध्ये आहेत की नाहीत याच्या आधारावर सुद्धा त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे। ठीक आहे, बघा वनस्पतींच्या हे ऊती संस्था म्हणजेच काय, पाण्याचे आणि अन्नाचे वाहन करणारे हे जे स्वतंत्र ऊती संस्था आहे की नाही। मग हे स्वतंत्र ऊती संस्था कोणत्या आहेत, मग ते अन्न आणि पाणी वाहन नेणाऱ्या तर जलवाहिन्या
आणि रसवाहिन्या त्या झाडांमध्ये आहेत की नाहीत याच्या आधारावर सुद्धा त्यांचं काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे. बघा त्यानंतर अजून कशाच्या आधारे वर्गीकरण केलेलं आहे, तर वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का आणि असल्यास बियांवर फळाचे आवरण आहे की नाही याचाही विचार केलेला आहे. बघा दुसरा अजून समोर काय आहे, वनस्पती बिया धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे. इथे तुम्हाला बघा वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का, आहे तर मग ती बी कशी आहे, फळाच्या बाहेर आहे का फळाच्या आत आहे, ह्यावरून सुद्धा काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. मग बघा नाही फळावर आवरण आहे की नाही आहे याच्या आधारावर केलेलं आहे. ठीक आहे. बघा मग अजून एक काय लिहू शकते मी इथं, तिसरा एक आधार आहे, काय आहे की फळांमध्ये वनस्पतींमध्ये किंवा वनस्पती बिया धारण करण्याची क्षमता आहे की नाही, किंवा शॉर्ट मध्ये कसं लिहू शकतो, वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे. ठीक आहे. वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे हे एक वर्गीकरणाचा आधार आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक खाली बघा, जर त्या वनस्पती बिया धारण करू शकत असतील तर मग त्या फळाचे आवरण आहे की नाही, बियांवर फळाचे आवरण आहे की नाही. मग आपण काय लिहू शकतो, बियांवर फळाचे आवरण आहे की नाही. तर याच्यावर सुद्धा काय केलेलं आहे, आधार याचा वर्गीकरण केलेले आहे, बियांवर फळाचे आवरण आहे की नाही. ठीक आहे. बियावर बियांवर फळाचे आवरण आहे की नाही यावर सुद्धा काय केलेलं आहे, बघा यावर सुद्धा या वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून बघा पुढे काय सांगितलेलं आहे की याचाही विचार केला जातो व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून वनस्पतीचे गट वेगवेगळे केले जातात. अजून बघा की वनस्पतींच्या बियांमधील बीजपत्राच्या संख्येवरून वनस्पतीचे गट केले जातात, म्हणजे बीजपत्राची संख्या किती आहे त्यावरून सुद्धा काय केले जाते, वनस्पतीचे वर्गीकरण केले जाते. मग अजून 4 नंबर 5 नंबर मी इथे लिहिते बघा. 5 नंबरचा अजून काय वर्गीकरणाचा मुद्दा आहे, कशाच्या आधारावर आहे की बीजपत्राच्या संख्येवरून. बीजपत्राच्या संख्येवरून हे 5 आधार आहेत. या 5 आधारांच्या वर काय केलेलं आहे, बघा वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. समजलं तुम्हाला? परत एकदा सांगते बघा, वनस्पतीचे वर्गीकरण आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण वनस्पतीचे वर्गीकरण कशाच्या आधारावर केलेले आहे ते पाहत आहोत. ठीक आहे. आपण बघितलं या पॅरेग्राफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपण शोधले की कमीत त्यांनी 5 असे आधार आहेत की त्यांच्या आधारावर वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. मग ती कोणकोणती, तर बघा पहिला आहे की अवयव आहेत की नाही. वनस्पतींमध्ये सर्वप्रथम वनस्पतींमध्ये अवयव आहेत की नाही, कारण सर्व वनस्पतींमध्ये सर्व अवयव नसतात, म्हणून त्यांच्यामध्ये अवयव आहेत की नाही याच्या आधारावर वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. दुसरा आहे बघा स्वतंत्र उतिसंस्था असणे किंवा नसणे.
बघा, पाणी आणि अन्न वाहून नेण्यासाठी त्याला स्वतंत्र ऊती संस्था आहेत की नाहीत याच्या आधारावर सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. मग त्या ऊती संस्था कोणत्या? अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या. तर बघा, त्याला इंग्रजीमध्ये झायलेम आणि फ्लोएम असं म्हणतात. तर झायलेम म्हणजे जलवाहिन्या, तर फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. ह्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्या झाडांमध्ये आहे की नाही याच्या आधारावर सुद्धा वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरा आपण पाहिला होता की वनस्पतींमध्ये बिया धारण करण्याची क्षमता असणे किंवा नसणे. आता प्रत्येक वनस्पती ह्या बिया धारण करू शकत नाहीत. मग ज्या वनस्पती बिया धारण करू शकतात की नाही, त्यांच्यामध्ये ही क्षमता आहे की नाही, यावरून सुद्धा वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथा बघितला आपण, बियांवर फळाचे आवरण आहे की नाही यावर सुद्धा काय केलेलं आहे, यावरून सुद्धा वनस्पतीचे वर्गीकरण केलेले आहे. जर त्या वनस्पती बिया धारण करत असतील तर मग त्या बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याच्याही आधारावर काय केलेलं आहे, वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि शेवटी पाचवा मुद्दा असा आहे की कशाच्या आधारावर, बीजपत्राच्या संख्येवरून. मग जर त्यांच्यामध्ये बिया धारण करण्याची क्षमता असेल, मग तो जे बीजपत्र आहे त्याचे 2 द्विदल बीजपत्र आहे की एकदल बीजपत्र आहे, यांच्या संख्येवरून सुद्धा त्यांचे काय केलेले आहे, वर्गीकरण केलेले आहे. तर मुलांनो, तुम्हाला वनस्पतीचे वर्गीकरण आणि वनस्पतीचे वर्गीकरण कशाच्या आधारावर केले जाते किंवा केलेले आहे हे तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग तुम्हाला छानपैकी समजला असेलच. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.